तिने गाडी थांबवली आणि त्याने सांगितलं काकांना की मला जरा पुढे सोडताय का. लेफ्ट घेतलं आणि मग बोले उतरताय ना. आणि जसं पाठी वळून बघितलं तर ती बाईक कोणच नव्हती तिकडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चाहूल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत आपलेच एक सबस्क्रायबर ज्यांच्याकडे आज एकदम भयानक स्टोरी आहे. तर ती स्टोरी आता आपण बघून घेऊया. ती स्टोरी आमच्या शेजारची आहे. ते काका होते, ते पुण्यावरनं राहायला इकडे आलेले. तर आमच्याकडे बाजूची आमची रूम होती, 2 रूम सोडून मग त्या लोकांनी रूम घेतली. पुण्याची प्रॉपर्टी वगैरे विकली आणि हे लोक काका काकी त्यांचे एक मुलगा आणि मुलगी ते चौघं इकडे आमच्याकडे राहायला आलेले. ॲक्च्युली भरपूर दिवसांनी ही स्टोरी आठवली मला, म्हणून मी बोलले की तुमच्यासमोर घेऊन येऊ म्हणून मला चाललेला. तर पहिले मी 2-4 दिवस जरा याच्यावरती खूप हे केलं आणि मग नंतर मी बोलले की चला आज स्टोरी आपण सांगूया. झालं असं होतं की ते काका होते राहायला पुण्याला आणि मग ते शिफ्ट झाले इकडे मुंबईला. कारण ते त्यांचा मुलगा जे होता ना, त्यांना मर्चंट नेव्हीमध्ये ट्रेनिंगसाठी त्यांना पनवेलला जायचं होतं मुलाला. त्याला आम्ही दादाच बोलायचं. तर तो दादा तिकडे म्हणजे तिकडेच राहायचे. ते इथे फक्त काका काकी आणि त्यांची मुलगी ती माझी अशी मैत्रीण होती. असं मी जॉबला असायची म्हणून एवढी काय आमची भेट नाही व्हायची, पण आम्ही संडे बोला सॅटर्डे बोला असं कुठे बाजारात वगैरे असं आम्ही एकत्र जायचं. म्हणजे होती चांगली असं बोलायला वगैरे मस्त. आणि ते जे काका होते त्यांचं काम असं होतं की ते डिलिव्हरी वगैरे म्हणजे सामानाची डिलिव्हरी वगैरे असं सगळं हे करायचे. तर जे कोणत्या कंपनीमधून काय सामान घेतलं किंवा तिकडे डिलिव्हर करायचं आहे, काय घ्यायचं ते इकडे डिलिव्हरी करायचं, ते तसं काम होतं. मग ते त्या लोकांचं असं काही वेळ वगैरे काही नसते. जी शिफ्टवरती असते तरी तुम्ही जसं काम झालं आणि तुम्हाला हे मला तिकडे पोहोचवायचं तर तुम्ही या टायमिंगला या, कधी 12ला या, कधी सकाळी या, कधी 5 वाजता या, असं त्यांचा काही टाईम असायचा. मग ते कधी पण जायचे. मग असं सांगायचे की जरा आमच्या आजूबाजूला पण सांगायचे जरा लक्ष द्या, आज मी नाही आहे, जरा लेट येणार आहे किंवा आज मी इकडे चाललं. जरा असं आमचं असायचं लक्ष वगैरे असायचं त्यांच्याकडे. कारण हे काका गेल्यानंतर ते दोघं फक्त काकी आणि ती मुलगी असायची. कधी कधी मी त्यांच्याकडे पण जायची झोपायला, कारण काका नसायचे तर असं जाऊन यायची. आणि मग एकदा काका असंच गेलेले, मला चांगलं लक्षात आहे. ते तेव्हा ते अंधेरीला लोकमान्याला काहीतरी डिलिव्हरीला गेलेले, रात्रीचेच गेलेले. तर मला बोललेले मला उशीर झाला की मग तू यांच्यासोबत झोपशील का. तर मी बोलले हां ठीक आहे, प्रॉब्लेम नाही आहे, झोपेल मी सकाळी नाही. आणि मग नंतर ते त्यांना लेटच झाला ॲक्च्युली यायला. आणि मग ते गेले. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे कसं त्यांची झालं जे घडलं ना त्यांच्यासोबत त्या दिवशी ते सांगते तुम्हाला. तर ते 2 वाजता ते काहीतरी त्यांचं 12 वाजता काहीतरी ते कंपनीमध्ये गेले आणि सामान वगैरे घेतलं आणि ते गेले सामानाची डिलिव्हरी करायला. तर मग ते झालं असं की त्यांच्याकडे कसं माहिती जीप टाईप अशी ही होती, ओपन जीप टाईप सारखी असं त्यांची गाडी होती. आणि मग ते सामान वगैरे तसंच हे करायला गेले. तर एक अचानक ते एक पुढे गेल्यानंतर ती एक बाई होती उभी. तिने असं म्हणजे साडी घालून वगैरे अशी उभी होती ती. आणि असं नाही की व्हाईट साडी बोला किंवा लाल साडी बोला असं काही नाही, नॉर्मल साडी घालून उभी होती ती. असं आपण ऐकतो की भूत आहे की व्हाईट घातली किंवा लाल, हे 2च ऑप्शन असतात. आणि ती नॉर्मल साडी घेऊन उभी होती, घालून उभी होती. आणि तिने गाडी थांबवली आणि त्याने सांगितलं काकांना की मला जरा पुढे सोडताय का. जर ॲक्च्युली माझा ना बाळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तर मला त्याला जरा मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि मला इमर्जन्सीमध्ये जायचं आहे करून. तर ते बोले ठीक आहे. तर बोलले पुढे तर सामान आहे पण तुम्हाला पाठीमागे बसावं लागेल. तर ते बोलले ठीक आहे. तर ह्यांनी काय केलं, बोलले तुम्ही इथे सामान आहे माझ्या बाजूच्या सीटमध्ये, तुम्ही पाठीमागे बसणार का. बोलले हो चालेल. मग ते आपली अशी करून बसले. मग त्यांना विचारायला लागली ती की तुम्ही काय करतात, घरात कोण कोण आहे, कुठे राहतात, सगळं विचारायला लागले. त्याने आपले असं माहिती असं नॉर्मल सांगितलं. आणि मग यांनी असा टर्न घेतला आणि तिला सांगितलं की तुम्हाला कुठे होतं. ती बोलली मला ना पुढे टर्न मारलं की मला उतरायचं आहे, तुम्ही सांगा मग मला, पुढे लेफ्ट घ्या आणि मग मी उतरेल. बोले ठीक आहे. मग की गाडी आपली चाललीच आहे. आणि नंतर त्याने जसं लेफ्ट घेतलं आणि मग बोले उतरताय ना. आणि जसं पाठी वळून बघितलं तर ती बाईक कोणच नव्हती तिकडे. मग ते एकदम हादरले की मी स्वतः ती बाईने माझी माहिती काढली, मी तिच्याशी
तिला विचारायला गेले की तुमच्या घरी कोणी किंवा काय, ती उत्तरच नाही आणि बाईच गायब झाली. मग त्यांना सांगलं की मला भान झाले की काय म्हणते असं. बोलते काय माहिती कसं काय. असं पण नाही की ते ड्रिंक घ्यायची की आपण बोलू शकतो की हां चला ते ड्रिंक घ्यायचे तर होऊ शकते. त्यांनी असं बघितलं असेल किंवा कधी असंच असतं ना की ड्रिंक घेतलेला माणूस काय पण बोलतो. मी भूतला बघितला, मी याला बघितलं, मी त्याला बघितला, मी समोर बघितला, मी हे केला, तो खावा, हे सगळं नॉर्मल गोष्ट आहे. हे सगळं म्हणजे हे आहे की रिअल काय ते नाही, तर ते नॉर्मल आहे, ते चांगलेच. असं पिणारे काहीच नाही. आणि मग नंतर ते घरी आल्यानंतर ते आले काहीतरी 4 वाजता काहीतरी सकाळचे आले आणि मग येऊन झोपले. ते असं नॉर्मल असते, असं काही हे नाही. मग तरी ते घरी आले आणि झोपले. झोपल्यानंतर मग मी नंतर जॉबला, मी मॉर्निंगला लवकर जायची म्हणून मला माहीत नाही आणि मी एवढं आपण काय असं हे नाही. पण ते नंतर असं कळालं सगळ्या गोष्टी. असं रोजची मला असं डिटेल नाही भेटायची की असं झाला मग तसं झालं. त्यांनी आपल्या दुसऱ्या सकाळी उठून त्यांना सांगितलं असं झालं. तर ती बोलली तुम्ही काय नाही हो असं झालं असेल किंवा काय. आली नाही ना सोबत, तिची बायकोनी मस्करीमध्ये गेली, आली नाही ना सोबत, जाऊ द्या ना, गायब झाली ना, जाऊ द्या. तिने असं वाटलं नाही की असं असं होईल. ठीक आहे झालं ते. मग नंतर अचानक त्यांना कसं तरी म्हणजे जरा हे धक्का बसला, ताप वगैरे आलं, कारण ते जास्त डोक्यावरती ते विचार करायला लागले. मग ते झालं कारण मुलगा तर तो ट्रेनिंगला होता, तो नसायचा घरी. मुलगी होती ती पण कॉलेजला जायची म्हणून एवढं काय नाही. ते मी आली ऑफिसवरनं, मी गेली, काकी काय करताय, काय बनवलं, काय हे केलं, मी जरा फेरी मारायची. काका असले नसले काही हे नसायचं. त्या हिशोबाने ठीक आहे. ते काकी मग सांगितलं का असं झालं असं. म्हणजे हो का. मग मी पण असं थट्टा चाललेली आमची. हो का मग काय, मग आणायचं ना तिला पण, मग काम करायला आपल्याला बळजबरी असते, 2 काकी झाले, असं माझी गमती आणि जमती चालली. दुसऱ्या दिवशी काकांची तब्येत खराब झाली, त्यांना बरं वाटलं नाही. आणि या लोकांचं कसं, काकांचं असं नसायचं की मॉर्निंगलाच काम आहे किंवा कधी पण. तर त्या हिशोबाने ते आपले ठीक आहे गेले. ते नाही आलं, त्यांना नाही डिलिव्हरीचा काय काम होता, नाही गेले, ते पूर्ण दिवस आराम करत होते. मग नंतर परत त्यांना रात्रीचं कुठेतरी जायचं होतं. मग ते बोलले मला जावं लागेल, ते गेले. आपला 2-4 दिवस असं गेले. पण झालं असं की ना काकांनी आपलं जेवण थोडं म्हणजे जेवायचे नाही व्यवस्थित. हळूहळू जेवण त्यांचं कमी होत चाललेलं आणि बारीक होत चाललेले. म्हणजे असा ते त्यांच्या काकीने असं वाटत होता की काय माहिती जेवण काय जेवत नाही, काय नाही, हे नको ते नको, असं हे करायला लागले. झालं असं. एका दिवशी ते बोलले चला मग आपण कुठेतरी फिरायला जाऊया, असं चाललेलं आमचा प्लॅन. बोलले हो जाऊया. मग आम्ही बोललो चला आपण जाऊया, इकडे जाऊया, मुंबादेवी हे सगळं करूया. मग ते एकदम चिडले, बोलते नको देवस्थानाकडे नको, आपण कुठेतरी फिरायला जाऊया, लांब जाऊया, असं कुठेतरी जाऊया, खंडाळा जाऊया, लोणावळा साईड जाऊया, असं जाऊया. मग देवळात नको. तर मला असं वाटलं की हे असं का. नाही तर ते खूप देवदेव करणारा माणूस जे असं ह्याच्या गोष्टीला आम्ही बोला नाही तर जरा हे असं वेगळंच वाटलं. थोडे दिवस झाले. मग नंतर अचानक सकाळी एकदम मॉर्निंगला काय झालं, ते घरी थोडे होते आणि मग त्यांना जरा असं बरं वाटत नव्हतं, मग ते घरीच होते. मग ते बोलले चला आज मी नाश्ता बनवूया. चला ठीक आहे, बरं वाटते, मी आज नाश्ता बनवला. बोललो ठीक आहे. सगळे बोलते, काकी बोलली हा बनवा. हे सगळं त्यांच्या घडलेली गोष्ट घातली ती जे मला कळाल्या. मग नंतर मी आपल्या हे सांगत ते काका बोलले चल आपण नाश्ता बनवूया. ते काकांनी बोलले कांदा कापायला घेतले. काका कांदा कापायला घेतले. काकी बोलले ठीक आहे मी फोडणी देते. मग काकी बाकीची तयारी करायला लागले. ते काका जे कांदा कापायला गेले तेव्हा त्यांची मुलगी पण होती आणि यांचं ते त्यांच्या घरचा हे होतं. तर ते जे त्यांचा बोट कापला, ते बोट कापलं ना तर सुरीने बोट कापला तर कांदा कापताना, आणि म्हणजे बोट कापलं ना तर ते रक्त जे व्हायला लागला. तर एवढं की ते थांबे ना. हळद लावताय, हे लावताय, ते लावताय, सगळे थांबेच ना. बँडेज केली तरी पण थांबे ना. बँडेज करून पण थांबे ना. काय झालं असं एवढं झालं असं की काय झालं आता हे बँडेज. मग डॉक्टरकडे घेऊन जाऊया. ते लोक पळाले असे डॉक्टर. मला पण माहीत पण नव्हतं. मी नंतर ते लोक गेल्यानंतर मग नंतर मला कळालं. ते गेले डॉक्टरकडे गेले. ते काकांना एवढं रक्त हे झालं की त्यांना ॲडमिट करायला लागलं आणि त्यांची BP एकदम लो झाली. डॉक्टर बोलले की ॲडमिट करावं लागेल. फक्त बोटाला लागलं म्हणून? हो. फक्त बोट कापल्यानंतर एवढं रक्त वाहून गेला. विषय हाच झाला की हा एवढा कसं काय. मग ते ॲडमिट केलं त्यांना आणि मग नंतर बघताय की
पूर्ण घरामध्ये ते तर पुसलं. नंतर ते आल्यावर नंतर ते पुसलं, पण ते एवढं रक्त बघून तर मी जेव्हा तिची मुलगी आहे तेव्हा ती आली आणि मला सांगितलं असं झालं, पप्पाने ॲडमिट केलं, तेव्हा मी बोलले हां बघते ते एवढं रक्त, ते माझ्या समोर घडलं म्हणून मी बोलू शकते की हां ते माझ्या समोर घडलं ते मी बोलू शकते. हां मग ॲडमिट केलं, मग तेवढे दिवस ठेवलं त्यांना, 2 दिवस ठेवले. मग काय केलं, काकांचे वडिलांना ते पुण्यालाच राहत होते, म्हणजे दुसऱ्या मुलाकडे, तर त्यांना फोन केला, ॲडमिट केलं म्हणजे स्वतःला सगळ्यांना भीती वाटायला लागली. तर त्या लोकांनी फोन केला आणि सांगितलं की तुम्ही या इकडे. ते बोलले ठीक आहे. तर मग काकी गेली त्यांच्याकडे, बोलायला लागली की ओ बाबांना पण बोलवून घेतलं आहे, तुम्ही काळजी करू नका, ओ काय नाही BP लो झाली तुमची, अजून काय नाही, तर तुम्ही हे करा. बोलते की नाही, बोलते तिला बोलले इकडे ऐक, हळू कानामध्ये तिला सांगायला लागले बाबा इथे परत नाही येणार मुंबईला. बोला काय, बोलते मुंबईला ते पोचणारच नाही. तर असं काय बोलताय. आणि मग 2-3 तासांमध्ये काहीतरी कळालं की आजोबांचं ते STचा ॲक्सिडेंट झाला आणि ते वारले म्हणून. आणि मग नंतर ही सांगणार काय ते, मग सांगितलं नाही त्यांना की असं जर घडलं म्हणून ते, कारण ते पहिले शॉकमध्ये होतं, कारण काही सुचेच नव्हतं की झालं काय नक्की, BP लो होते, त्यांना काय झालं की त्यांना ते त्या गोष्टीचा डोक्यावरती परिणाम पडला काय ते. मग नंतर एके दिवशी मग त्यांना डिस्चार्ज केला आणि ते घरी आले ना, तर ते नॉर्मल असं आपलं गप असायचे. मग दादा ते ट्रेनिंगला होते, दादा ते पण परत आले, कारण हे सगळं गोष्टी हँडल करायला आई आणि ती माझी मैत्रीण त्यांची म्हणजे काकी आणि ती ते दोघंच होते. आता मी तर एवढी त्यांच्या घरामध्ये असं एवढं इंटरफेअर करू शकत नाही की सारखी जाऊन सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. फक्त मला कानापर्यंत गोष्ट कळत होते की असं घडतं आणि तसं घडतं. ते पण माझी ती मैत्रीण होती, मध्ये सांगत होती, कारण मी पण जॉबलाच होती. तर आल्यानंतर मी विचारते काय झालं हॉस्पिटलला, काका काय बरं आहे का, डिस्चार्ज कधी देणार, एवढ्या गोष्टी माझी चालायची. मग त्या डिस्चार्ज दिलं त्यांना आणि मग ते घरी आल्यानंतर ते गपचूप राहत होते, जरा काहीच नाही, जास्त बोलत नव्हते, बसून मग तो मुलगा आला, तो पण काय बाबा काय झालं, तो नाही मी बरं आहे, मला बरं आहे. पण ते जे तब्येत त्यांची जे हटत चालत होती आणि जे हे चालत होती ना, खूप हे म्हणजे ते एकदम हे झालेले, एकदम बारीक होत चाललेले आणि एकदम हे विचार काय विषय काय विचार करत असायचे काय नाही, बसून राहायचे गपचूप, काम मला पण नाही, काहीच नाही. मग हळूहळू दिवस निघत गेला, पण ते नाही. मग एकदा जरा व्यवस्थित झालेले, तर आम्ही संडे आला तर आम्ही बोलू चला आपण जाऊया भाजी आणायला. तर ती काकी बोली आम्ही चाललो बाजारात, तिची मुलीला घेऊन गेली आणि मी पण बोली चला मी पण येते. आम्ही गेलो भाजी आणायला गेलो आणि ती आणि माझी मैत्रीण आम्ही पुढे आलो. काकी बोलली तुम्ही जाओ पुढे, मी येते, तर ज्वेलर्सकडे जाऊन जरा येते, तुम्ही लोक जा. आम्ही गेलो पुढे, आम्ही जाऊन बघतो तर प्रत्यक्ष काकाने काय केलं असं सांगा. काकाने काय केलं, काकाने असं शर्ट आणि जीन्स होती त्यांची, पॅन्ट आणि काय ते होतं, त्याच्यावरती साडी गुंडाळलेली त्यांनी अंगावरती घेतलेली आणि असे बसलेले याच्याकडे आणि सांगत होते की आम्ही जसं एंट्री केली ना की त्या साडी नेसून उभे आणि विचारते तुझ्याकडे लाल कलरची नेल पॉलिश नाही का, तर आम्ही हसायला लागलो. आम्हाला वाटलं आमच्याकडून म्हणजे मस्करी करताय, तर आम्ही दोघं हसायला लागलो. हां बोलते हसतात काय तुम्ही लोक, एवढं जोरात आम्हाला धडकेल आमच्या अंगावरती आले. बोलते हां तुला हसायला काय तुला सांगतो ना, नाही आहे का लाल कलरची नेल पॉलिश असे, कारण ते जसे बोलत होते ते आम्हाला हसायलाच येतात. आणि त्याच्यानंतर आम्ही पाठीमागे मग काकी आली, तर आम्ही पाठीमागे वळतो आणि काकीला सांगेपर्यंत हे काकांचं काय झालं काय माहीत नाही. बोलते बघ हे लोकांनी मला साडी नेसवली तसं आमच्या अंगावरती बी फाडायला लागले. आम्ही हे काय मी बोलले, आम्ही शॉक. तर काकी म्हणते जाऊ द्या बोलते बघ कसे लोक दोघं मला साडी नेसवली असं तसं. आम्ही तर तिकडे उभेच असे पायाची चप्पल काढली आणि अशीच उभेच होतो आम्ही काय बोललो नाही. आम्हाला असं थोडंसं वाटलं काहीतरी हाय का काय असं काय करताय काका, कारण ते कधी असं वागणारच नाही ना, कधी असं मस्करी करणारे किंवा फालतू बंक त्यांची नसायची, ते तर नॉर्मलच असायचे ना. मग असं एकदम सभ्य माणूस असं सगळं वागतं तर जर आपल्याला विचित्रच वागायचं. मी घरी येऊन सांगितलं माझ्या बहिणीला हे असंच आमच्यावरती, पण नाही गं ते आजारी आहे ना म्हणून जरा त्यांच्या डोक्यावर त्याचा परिणाम नसेल. आणि माझ्या बहिणीने सांगितलं की बघ ना असं आमच्या अंगावरती, पण ती जाऊ दे काय नाही झालं ते. मग थोड्या दिवसांनी ते जे आहे ना ॲक्च्युली झालं होतं असं की ते त्यांना काहीतरी त्यांच्या अंगामध्ये काहीतरी ती बाई जी होती ती बाई शिरलेली, जे सगळे त्यांना असं सगळं करायला लावायचे. मग त्या लोकांनी काय केलं, त्यांना बोलवलं
कोणातरी तांत्रिक होतं काहीतरी, त्यांना बोलवलं आणि मग ते खूप आहे ना खूप वेगळंच वागायला लागले. बायांसारखं साडी विडी आणि असं म्हणजे टाळी विळी वाजायला लागले. म्हणजे रोजचं काही ना काही घडायच लागलं. आम्ही बाजूची आहे, आम्ही बघतोय, आम्हाला कळत आहे, तर आम्ही एवढा काही बोलू शकत नाही की काय. त्या लोकांनी बोललं. त्याचा मुलगा पण तेव्हाचपासून जे मुलगा होता ते मुलगा होताच. मग तो मुलगा त्यांनी हे केलं, ते बाबाला आणलं कोणतरी आणि ते बाबांनी सांगितलं की त्याच्या अंगामध्ये एक बाई आहे. बाई आहे म्हणजे ती बाई त्याच्या खांद्यावरती बसूनच आहे. ती बाई तिला सोडणार नाही असं. ते एकदम हे वाटलं तिच्या आईला की काय. आणि वय पण त्यांनी काकांची जास्त नव्हती, पण ते तर काढायचं कसं. एक येऊन गेले बाबा, त्यांनी नाही काढलं. मग सेकंड टाइम परत दुसऱ्याला बोलवलं, नाही. थर्ड टाइम परत त्यांना घेऊन गेलं. आम्ही बाजूला असून आम्ही बघतोय सगळ्या गोष्टी की सगळं घडतंय. त्यांच्या घरामध्ये सगळं चाललंच आहे, काय ना काय काय ना काय काय ना काय असं चाललंच आहे गोष्टी. मग आता नाही तर नाही, एके दिवशी ते बसले आणि आपल्या बायकोला म्हणजे काकीना सांगायला लागले की मी जास्त दिवस नाही राहणार आहे. ते बोलते का असं बोलताय. बोलते नाही. का बोलतो नाही, ती मला घेऊन जाणार आहे. बोलते कोण घेऊन जाणार. बोलते नाही, ती मला घेऊन जाणार आहे. ती मला बोलली आहे की मी तुला सोडणार नाही, तुला मी घेऊनच जाणार आहे. ते काकीचं एकदम असं झालं. बोलते नाही हो, तुम्ही कशा टेन्शन घेताय, नाही घेऊन जाणार, कशात तुम्ही टेन्शन घेताय, असं नका बोलू ना. आता तुम्ही चांगले झालाय, किती दिवस झाले, तुम्हाला काहीच नाही झालंय ना, तुम्हाला ताप आलाय ना, तुमचं काय दुखतंय ना, तुम्ही काय. तर नाही, तिने मला असंच सोडलंय 2-3 दिवस. पण ती मला बोलली की मी तुला नाही सोडणार, तुला मी घेऊनच जाणार. थोडे दिवस काहीतरी गेले असेल, 4-5 दिवस. आणि मग नंतर काका वागले. ते काकांची त्यांनी स्वतःची पुण्यातली रूम वगैरे विकून त्या लोकांनी रूम स्वतःची घेतलेली. पण ती शेवटी ती रूम आता ते लोकांची त्यांना हे करायला लागली, विकायला लागली. मग त्या लोकांनी आपली रूम ती विकली म्हणजे ते लोकांनी विकायलाच काढलेली, पण ती विकली गेली नाही. ऍक्च्युली ती रूम. झालं असं की ते रूम जे मध्ये ते काका वारल्यानंतर त्यांच्या मुलगाने काय केलं माहितीये, त्याने आपल्या आईला, आपल्या बहिणीला परत पुण्याला पाठवलं. आणि स्वतः तो नेव्हीला तो ट्रेनिंगला होता, मर्चंट ट्रेनिंगला होता, पनवेलला तो तिला ट्रेनिंगला होता. आणि आपल्या बहिणीला आणि आपल्या आईला त्याने घरी पाठवलं परत पुण्याला. आणि तो इकडेच म्हणजे त्या घरामध्येच कधी म्हणजे त्याला भेटली सुट्टी तर तो त्या घरामध्येच यायचा राहायला. पण ते स्वतः तो आला की आम्ही विचारलं थोडं, दादा बरं आहेत ना, हा काय ते. पण त्यांनी असं सांगितलेलं माझ्या बहिणीला. ताई बोलली आता बरं आहेत का काय तुझे आई आणि बहीण बरी करे. हो. मग हा रूमचं काय करणार आहे तू, विकून टाक किंवा काय. मग तो हो आता बघू आता कसं काय चाललंय. आता एवढा तिकडची रूम विकली पुण्यातलं सगळं आणि इकडे रूम घेतल्या, आता हे पण विकायला गेली. मुंबई आम्हाला काय सूट नाही झाली. त्यांना असं वाटलं की आम्हाला मुंबई आता सूट नाही झाली, असं सांगायला गेलं. आता बरं आहे ना, आता काय नाही ना. तो तुम्हाला काय सांगू मी ताई, आता पण मी त्या घरामध्ये जातो ना, तर त्या घरामध्ये मला असा फील होतो की मला कोणतरी बघतोय. तिकडे त्या लोकांनी सामान ठेवलेलं, भांडी वेंडी. तर तो यायचा, थोडं फार जेवण करायचं. तर मी बसतो जेवतो ना, मला त्या घरामध्ये भास होतो की कोणतरी आहे. मग ती रूम तिकडे तशीच होती. आणि कारण कसं ते त्या लोकांनी विकले नाही, पण ते रूम लॉक होती. आणि ते जे त्याचा मुलगा होता काकांचा, तो यायचा तिकडे, कारण तो पनवेलला ट्रेनिंगला होता. तर तो कधी अधूनमधून यायचा. मग इकडे सुट्टी भेटली किंवा काय तर तो इकडे यायचा, थोडा रेस्ट घ्यायचा. स्वतःची रूम आहे म्हणून आपला इकडे यायचा. भेटला ताईला, तेव्हा ताईला बोलला. ताई बोलली कशी काकी बरी आहे का, कसं काय सगळं चाललंय. बोले आहे, ते लोक पुण्याला आहे. मी पण काय थोडे दिवस ट्रेनिंगला आलंय, माझं पण ट्रेनिंग संपेल की मी पण आपला पुण्याला जाईल. मग ट्राय करेल जायला, शिपवरती बुटवरती आपला. बोलले होय का, बाकी काय. मग घर विकून टाक बोलली. बाळा आता काय करणार, ती रूम ठेवून तर भाडोत्री ठेवू. बोला बाकी भाडोत्री ठेवून कोणाला त्रास द्यायला आपल्याला आवडत नाही. बोलले का रे बाळा असं का बोलतोय. बोलले नाही हो, आता मी बघा ना, आता मी येतो तिकडे राहतो रूममध्ये, पण असं आहे ना की तो रूममध्ये आत्ता पण मला असं भास होतंय तिकडे कोणतरी आहे.
कोणतरी मला बघतोय, मला फील होतोय. मग मी कोणाला कसं फसू की त्या रूममध्ये तुम्ही लोक या आणि दुसऱ्याचं कशाला माझ्या घर ते जसं माझ्या घरातल्या सगळ्या लोकांना त्रास झाला तसं दुसऱ्याला त्रास होऊ दे, असं मला नाही चालणार ना. म्हणून मी विचार केला असू द्या, हाय ते असू द्या. तसं पण मी ऐकलं ही जागा सगळे बिल्डर लोक घेणार आहे, चाललंय ते, तर जाऊ देते. बिल्डरला गेलं की काय हरकत. माझी बहीण बोलली हो जाणार आहे, सगळं तर झालंय, काम चालू होत आहे, तर बघू ते बोलते बिल्डर घेऊन जाणार. कारण झालं असं की तिकडे जे रूम्स होते तिकडे सगळं रूम्स जे होते सगळे तुटले. बिल्डरने रूम जागा घेतली, त्याने 17 माळ्याचा टॉवर बांधला, जिथे माझी बहीण पण त्याच्यामध्ये होती. आता ती तिथेच राहते. झालं असं ना की थोडे दिवस झाले, आता 25-26 दिवस झाले असतील जास्त. तर माझी बहिणीचा मुलगा आहे ना, तो रात्री त्याच्या मित्राची पार्टी होती, बड्डेची पार्टी होती. तर तो गेला, तो बड्डेची पार्टीला गेला आणि रात्री तो 2ला आला. असं तो कधी येत नाही आणि लेट पण तो त्या दिवशी तो गेला. मम्मीला बोलला मी येतो, तो बोलली खालतीच आहे पार्टी, खाऊन पिऊन वरती येईल. 2पर्यंत तो वरती आला. एवढा हे लेट आहे, त्या लिफ्ट असं सगळं सामसूम सगळं झोपलेलं आहे. त्यांनी आपला तो असं काय आहे मोठा, तो 25-26 वर्षाचा आहे. तो गेला वरती, लिफ्टचा बटन दाबला. 17व्या माळ्यावरती एक बाई उभी होती. त्यांनी असं इग्नोर केला, त्यांनी बघितलं पण नाही ती साडी कोणती नेसलेली की कोणती नाही ते नाही. फक्त त्याला माहित होतं की हां ती यांनी एंट्री केली. त्याने तिचा फेस पण नाही बघितला की कोण आहे. तो आपला मान खालती करून गेला आपला. तर तो आत गेला की बटन पहिल्यापासून रेड 17वा माळा होता. याला वाटलं ही पण 17 माळ्यावरती जाणार आहे. अरे त्याला वाटलं असेल आता एका फ्लोअरवरती किती राहतात, 10 रूम नाही काहीतरी, 10 रूम आहे. तर ते वाटलं असेल हा त्या रूमची असेल किंवा काय. ते फेस पण नाही बघितला. ते लिफ्ट डायरेक्ट वरती गेली, 17 माळ्यावरती गेली. आणि मग तो हे केला, आला घरी. तर त्यांनी आपलं असं बघितलं की ती कोणती रूमची आहे, म्हणजे ती एवढा रात्रीची 2 वाजता. आता तो कोणाशी बोलत पण नाही ॲक्च्युली. तर कोणती ते बघते तर तो लिफ्ट बंद झाली आणि खालती गेली. तर त्याला वाटलं चुकून वाटतं 17वरती आली, तिला 16वरती जायचं असेल. तर आपलं असंच मनामध्ये असं बोलला. आणि मग नंतर तो घरी आल्यानंतर तो काय बोलला नाही. असं त्याला असं वाटलं असेल हां. पण कसं काही गोष्टी घडली नाही की पहिला दिवस आपल्याला काही वाटत नाही, पण दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा विचार करतो की अरे हा असं का घडला, मग आपण दुसऱ्या दिवशी कोणा ही गोष्ट मांडतो. तर त्यांनी आपल्या मम्मीला सांगितलं सकाळी, अगं मम्मी असं झालं. मम्मी कुठे? बोलते हा लिफ्टमध्ये कुठे? बोलते हो. आता रात्री 2 वाजता कोण जात नाही आणि कोण असं बोलू शकत नाही की माझी बाई बोलू शकत नाही की हा मी पण बघितली किंवा काय बाई असं तसं काय नाही. जे रात्री फिरणारे माणूस असेल ते बोलू शकतं, माणूस असेल तो बोलू शकतो. मग माझी बहीण बोलती हो का. आता माझी बहीण बोलली चल काय पण बोलतो. अरे मम्मी हा ती लिफ्ट 17वरती आली नाही. बोलते काय बोलते एवढी रात्री कोण बाई येणार वरती, 2 वाजता कोण बाई फिरणार का. बोलतो हो होती माझ्यासोबत. पण बोला ठीक आहे. ताई बोलली हा असेल चल बघा चालेल. तर माझी बहीण असं आली जेव्हा खालती, ती पण जॉबला, पण ती जेव्हा बाहेर निघताना ते सिक्युरिटी गार्ड होते ते त्यांना विचारलं की अरे ॲक्च्युली ना माझा मुलाचा ना मोबाईल पडला, तो रात्री पार्टीला गेलेला. तो बोलतो मी आला तेव्हा होता, बाईक लावली मी वरती लिफ्टमध्ये होता तेव्हा होता. तर जरा बघ खाली फक्त CCTV कॅमेरामध्ये की त्याचा मोबाईल पडला असेल तर बघू, कोणाला भेटला का, फक्त एवढंच बघायचं आहे. तो बोलला ठीक आहे फुटेजमध्ये बघूया. बोला कधी काढून दाखव मला, तू जरा बघ मी थांबते. तो बोला ठीक आहे ताई मी दाखवतो. त्याने रिमाइंड केला आणि बघितला. तर माझ्या बहिणीचा मुलगा गेला आत आणि बघतोय. माझ्या बहिणीने बघितलं तर फुटेजमध्ये फक्त एकटाच होता आणि तो बघते तर तो एकटाच आहे. तो वरती गेली लिफ्ट, तो बाहेर पडला. तो बोलला नहीं ताई मोबाईल तो नहीं गिरा हुआ है, देखो वो तो गया. बोलती हाँ नहीं गिरा हुआ है. आता ती माझी बहीण विचार करते, तर ती कामाला गेली पण तिच्या डोक्यामध्ये तेच चाललं की कोण असेल. मग परत आली संध्याकाळी घरी, परत होते म्हणजे किती खोटं बोलतोस तू काय. ते तो तुला रूम ते सिक्युरिटी गार्ड बोलतो ती बाई नव्हती, ती दुसरी होती काय. तिने माझी बहीण तिला जरासं विचारलं, अरे हो मम्मी मी बघितलं, मी कशाला खोटं बोलला. ताई तिला मुद्दाम वाईट साडी घातली. बोलतो अरे बाबा ती भूत नव्हती वाईट साडी घालायला, जी तू बोलतेस तू. मग लाल होती का. अरे मी साडी बघितली पण ते कलर असा बोलू शकत नाही काय कलर आहे. तर लाल पण नव्हती आणि सफेद पण नव्हती. ठीक आहे तर ते होय का, अच्छा ठीक आहे. ताईने पण असं जरा हे करून टाकलं. माझ्या बहिणीने मला फोन केला 15-20 दिवसानंतर मला फोन केला आणि मला बोलायला लागली बघ असं. कारण ही जी बॅक स्टोरी आहे, ते जे घर आहे ते तुटलं आणि ते जेव्हा माझी बहीण आणि मी माझं झालं ना बोलणं झालं ना, तर तेव्हा आमचं दोघांचा भरपूर डिस्कस झाला की होऊ शकतं का ते. आता जी रूम जी सगळी तुटली तर ती जी
बिल्डिंग झाली आता की त्यामध्ये ती बाई राहू शकते का, आमचं असेल. मी तिला काय बोलले, बघ तू असं कोणालाही पण बोलणार तर कोण असंही करणार नाही. कारण जेव्हा हे बिल्डिंगचं काम चालू झालं आणि काय झालं, जे राहणारे होते जुने लोक, त्या लोकांनी आपली रूम विकली आणि निघून गेले. जे त्या लोकांना तो एरिया पाहिजेच नव्हता, कारण ते हे होता म्हणून, आणि ते लोक निघून गेले. मग तिकडे जे भाडोत्री आहे किंवा रेंटवरती राहायला आहे आणि दुसरं स्वतःची घेतली, असं हिशोबाने ते सगळं राहिलं. तर त्यांना जास्त ही माहिती नाही आहे की सगळं असं घडलं म्हणून तिला मी काय सांगितलं की ठीक आहे, असू शकतो, बघूया आपण, काय विचार बघायला पाहिजे आपल्याला. तर बोलले हां बघूया. तर मी ते काकीला त्याला फोन केलेला मध्येच असं, आणि असं विचारायला लागली कसं आहे ते, बरं. ते हां असं कॉन्टॅक्ट एवढं नव्हतं, पण जरा मी घेतला, कशा आहे, बरं आहे का, हे आहे का, ते आहे का, असं चाललेलं आमचा विषय. तर मी जरा चौकशी केली, बरं आहेत का, हे काय, रूमचं काय. हां ते लोक बोलायला लागले, हो रूमचे काय, मला रूमचे पैसे भेटले आहे, असं झालं आमचं. मग ती रूम त्यांच्यामध्ये पण आली, ती जी होती, ज्या रूममध्ये जे होती ती बाई, त्या रूममध्ये पण ते म्हणजे ती रूम पण त्यांच्यामध्ये आलीच, बिल्डरच्या ह्याच्यामध्येच आली ती. आणि ते हे झालं ते म्हणजे असं आम्हाला, माझ्या बहिणीने आम्हाला असं वाटायला लागलं की ते जे काकांसोबत ते गळले असते तिथेच असते. मग माझ्या बहिणीला बोलले की तू जरा विचार सिक्युरिटी गार्डला खालती आपलं असते की कधी काय असं बघितलंस का किंवा काय असं, कारण फोटोमध्ये तर कधी काय दिसत नाही, आणि जे आहे ते जर भास झालं का किंवा त्यांनी काय बघितलं का असं. ते बोलले हो माझे शेफ आहे, ते विचारते मी. बोले ठीक आहे. मग त्याने असं विचारलं त्याला कि भैया जी कभी ऐसा नाइट शिफ्ट करते हो, कभी दिखा क्या कुछ कोई तुमको कभी बिल्डिंग में? तो क्यों भाभी ऐसा क्यों पूछ रहे हो, आपको कुछ दिखा क्या? बोलते नहीं ऐसे पूछ रही हूँ मैं, नहीं सब बोलते ना ऐसा भूत भी दिखता है इसलिए तुमको पूछ रहे हैं. बोलते भाभी मैं तुमको बताता हूँ एक बार, पर तुमको कसम है, नहीं तो सब मेरे को मेरी नौकरी खा जाएंगे सब जन. बोलते क्या हुआ? बोलते नहीं मैं तुमको बताता हूँ, पर क्या तुम कभी किसी को बताना नहीं. मैंने किसी को नहीं बताया, ये बात मेरे अंदर ही रह के रखा हूँ. क्या हुआ बोलो करके आप. बोलते नहीं एक औरत है साड़ी पहन के, वो दिखती है यहाँ पे, वो बार बार ना पता नहीं लिफ्ट खुलती है वो दिखती है. अब जैसे कि लिफ्ट खुल गई है तो अब हम देखने के लिए जाते हैं ना, तो वो दिखती है और लिफ्ट बंद हो जाती है. वो औरत का चेहरा तो मैं दिख जाता हूँ, पर वो कुछ करती नहीं है, पर वो दिखती है. ये लिफ्ट खुलती है, कभी वो लिफ्ट खुलती है, ऐसा होता है. यहाँ दिख गई तो फिर वो लिफ्ट दिखती है, इसलिए कभी लिफ्ट खुलती है ना भाभी, तो मैं ना जाकर ना देखता नहीं वहाँ पे कि कोई लिफ्ट में आई है क्या नहीं आई करके, कोई आदमी आया है या कोई नहीं आया. इसीलिए खतरनाक. तर माझ्या बहिणीला असं वाटलं की बहुतेक ती जे रूममध्ये जे होती, जे काकांसोबत आलेली, तो आत्तापर्यंत ह्या बिल्डिंगमध्ये पण आहे. माझ्या बहिणीला पण खूप भीती वाटली, की कारण मला बोलायला लागली नाही ते असं सांगितलं. कारण भरपूर दिवस झाला, म्हणजे बोलतात मला 25-26 दिवस झाला माझ्या बहिणीने माझा एवढा डिस्कस चाललेला नाही या गोष्टीवरती. मी हे विचार ते विचार, असं विचार तसं विचार, त्याला आज सांग, परत बघायला दिसते का, असं तसं आमचं खूप चाललेलं आहे. म्हणून मी बोलले की चल ठीक आहे, एक म्हणजे मला एक स्टोरी सापडली. पण मी बोलले चल ठीक आहे, हे सगळं स्टोरी मी तुमच्यासमोर आणते करून, कारण एवढं हे सगळं घडलं आहे. त्याच्यामध्ये बघा ना, ही स्टोरी नाही बोलता बोलता 10-12 वर्ष, बघा ही 10-12 वर्ष अगोदरची स्टोरी आहे. आणि हे जेव्हा बिल्डिंगचं काम झालं आणि तेव्हा ही रूम बनली, त्याच्यानंतर पण म्हणजे ते किती वय आणि किती हे झालं. फक्त एक ते काकांची फक्त एवढी चूक झाली की त्यांनी एका बाईला लिफ्ट दिली, तुमचं त्यांचं आयुष्य पूर्ण नाही झाला, तेवढं पूर्ण काहीच नाही राहिलं. म्हणून असं आहे ना की असं बोलू पण शकत नाही की कोणाला मदत करावं नाही, पण कारण कसं आहे ना, वेळ कधी बोलून येत नाही असं आहे ना. आता मी याच्यावरती पण बघते ना व्हिडिओ, किती वेळा दाखवते की हे असं आहे, ते बाईला बसवलं, तिचे पाय उलटे होते किंवा ती त्याला हे करत होती, खांदा चावत होती. हे सगळं गोष्ट घडतात, असं नाही की नाही घडत आहे. माझे भाऊजी पण ड्रायव्हर आहे, ते पण त्यांना पण असं दिसतात, कारण जेव्हा ते हायवेवरती गाडी पळवतात ना, तर ते माझे भाऊजी तर प्रत्यक्ष सांगितलंय मला की तेव्हा आम्ही अगोदर सांगत होते, तेव्हा ते कसं इथून पुणा किंवा पुण्यावरून नाशिक विशिक असं फिरायचे ना, तर असं आम्ही गाडी घेऊन जातोय ना, तर ते असे जे असतात ना, ते असे स्पिरिट असं दिसतात, पण आम्ही गाडी थांबवत नाही, असं फट करून निघून जातो. मग ते एकदा आम्ही असं मी गाडी घेऊन चाललोय आणि ती बाई
या शेतातून त्या शेताला चाललेली एका आपल्या मुलाला घेऊन चाललेली बोल. पण ती अशी तिचे पाय जमिनीवरती नव्हते, ती अशी उडत उडतच चाललेली. तिला असं मी हे करूनच केला. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे, त्यावरती जाऊन तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम किंवा ईमेलवरती मेसेज करू शकता. तुमची स्टोरी आमच्यापर्यंत पण नक्की पोचवा. आपण भेटूया चाहुलच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहुल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.